तर आज बघा मी बनवणार आहे मस्तपैकी घटमुट अशी शेवाळ्याची खीर बनवते. तर आता त्याच्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं, अर्धा लिटर दूध असं आटवून घेतलं मस्तपैकी. आता घटमुट दूध झालंय. पहिल्यांदा बरेच उशीर झालं दूध आटवून घेतलं आणि नंतर मग बदाम मी बारीक करून ठेवलं आणि थोडंसं शाबूत तांदूळ टाकायचं होतं. तर शाबूत तांदूळ थोडं टाकून घेतलं म्हणजे दुधात शिजून निघते ते चांगलं. आणि शेवाळ्या तिकडं पलीकडे तव्यात मी बिना तेलाच्या अशा भाजून घेतल्या, त्या चांगल्या खरपूस अशा लाल भडक पण झाल्या त्या मस्तपैकी. आता चांगल्या भाजल्या त्या, तेल अजिबात ओतलेलं नाही. आता शाबू तांदूळ पण मला पाहिजे तेवढं आता मी दुधात टाकून घेते आणि नंतर मग थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकलं आणि सूट पण खिसून घेतली. विलायची सूट चांगली खिसून घेतली नंतर मग थोडंसं किंचित असं मीठ टाकलं. खूप छान अशी बनती शेवाळ्याची खीर. तर बदामाचं तुकडं केलेलं होतं ते पण पटपट असं टाकून घेतलं. शेवटी मग चांगलं आता खीर बनत आली होती. त्यावेळेस मी साखर टाकली मला पाहिजे तेवढी. मग तर खूप छान बनते अशी आणि मला बनवायची आहे आता. मस्तपैकी आता चपात्या पण बनवून घेते. तर खीर आपली भरपूर अशी घट्ट झालेली, त्याच्यामुळं मी निम्म दूध बाजूला काढून ठेवलेलं होतं. तर दूध पण ओतून घेतलं. तर मला पाहिजे त्या मापातच खीर बनवून घेतली आणि तिकडं आता भाजी पण बनवून घेतलेली. वाटाण्याची भाजी आहे, खूप छान अशी बनवून घेतलेली होती आणि काहीतरी त्याच्यासोबत असं चटपटीत म्हणून खीर शेवाळीची बनवून घेतलेली. खूप छान आजचा बेत होता. वाटाण्याची रस्सा भाजी आणि शेवाळीची खीर. तर आता बाकीचे कामं पण मला आवरायचे होते. कणिक मळून ठेवलेली, चपात्या पण आता बनवून घेते छानछानपैकी. आता शेवाळीची आपली खीर पण आता बनवून झालेली. तर आता कमी गॅसवर अशी आता आणि शिजवून देते म्हणजे आणि खूप छान अशी बनते, पेढ्यासारखी लागते. खाताना चवच वेगळी असते शेवाळ्याची खीर. आणि त्याच्यात थोडंसं असं आपल्याला पाहिजे तेवढंसं शाबूत तांदूळ टाकायचं भिजवलेलं. तर आता चपात्या पण आता बनवून घेते आता पटपट अशा. सगळं आता बाजूला उतरून ठेवते आता भाज्या. तर खूप छान अशा चपात्या पण बनवून घेतल्या पटपट अशा. मोठ्या लाट चपात्या, पातळ झार अशा, बारीक उंडा घेतला, गदग्या अशा चपात्या. पटपट पटपट आता उरकून घेते आता. आणि भांडी पण पडलेली होती, भांडी पण घासून घेतेच. तर चटकीपट आता स्वयंपाक आता माझा आता होत आलेला आहे. तर आता तेल लावताना चपातीला थोडंसं पीठ टाकलं की खूप छान अशा चपात्या बनते ते आणि गदग्या चपात्या. आणि त्याला पदर पण सुटते ते चांगलं. 3 पदरी चपात्या त्रिकोणी पहिल्यांदा लाटून घेतले, लगेच मग पटपट अशा हलक्या हाताने अशा गदग्या गदग्या चपात्या अशा लाटून घेतल्या आणि काठ सडकलं की चपात्या पण अशा पद्धतीने अशा फुटते त्या. तर आता बाहेरचं वातावरण पण खूप छान असं बनलेलं होतं, पण स्वयंपाक बनवायचा होता त्याच्यामुळे काही बाहेर आता जात नाही. तर मोठी लाट अशी पळपूट भरून चपात्या लाटून घेतली आता. गरम पाणी पण इकडं तापवायचं होतं मला पिण्यासाठी, गरम पाणी पण इकडं मी तापून घेतलं. आणि इकडे दुसरी पण भाजी बनवायची होती आणि हरभऱ्याची भाजी पण बनवून घेतलेली होती आणि त्याच्यात आणि शेवाळ्या पण थोड्या राहिलेल्या होत्या. त्या शेवाळ्या पण आता बाजूला हे सगळं झाकून ठेवते आता चटकीपट आता. तर आज मस्त जसं खूप छान असा बेत आहे, थोड्या 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 भाज्या. चला तर मग बाय, भेटू असं पुढच्या व्हिडिओमध्ये.